नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता येणाऱ्या दिवाळीला आपण तेलाचे दिवे नाही तर पाण्यावर चालणारे दिवे या ठिकाणी वापरणार आहोत. तेलाचा एकही थेंब न वापरता आपण फक्त पाण्याचा वापर करून कशा पद्धतीने पाण्यावर चालणारे दिवे जे आहे घरच्या घरी कसे बनवता येतील ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, सर्वात आधी आपल्याला मातीचे दिवे या ठिकाणी घ्यायचे आहे. असं नाही की मातीचेच दिवे वापरायचे आहे. तुम्ही या ठिकाणी जे आपल्याकडे काचेची वाटी किंवा काचेचा ग्लास किंवा आपण जे उरली बाऊल जे खरेदी करतो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि या ठिकाणी आपण तेलाचा एक थेंबही वापरणार नाही आहे. फक्त पाण्यावरती हे दिवे कसे पेटवायचे किंवा कशा पद्धतीने आपण पाण्यावर चालणारे दिवे घरच्या घरीच तयार करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपण पाण्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने जे दिवे आहेत ते तयार करणार आहोत आणि सोबतच तेलाची देखील भरपूर बचत या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, सर्वात आधी आपल्याला दिवे घ्यायचे आहे. मी या ठिकाणी मातीचे दिवे घेत आहे. तुम्हाला जे कुठले दिवे वापरायचे आहे ते तुम्ही वापरू शकतात किंवा अशा पद्धतीचा जो उरली बाऊल आपण आणतो बघा दिवाळीचं डेकोरेशन करण्यासाठी, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. तसेच तुम्ही या ठिकाणी काचेचा ग्लास किंवा काचेची वाटी देखील वापरू शकतात. तर बघा, हे दिवे चालवण्यासाठी म्हणजे तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे रिकाम्या कोलगेटची बॉटल. अशा प्रकारची जर तुमच्याकडे कोलगेटची संपलेली जी पेस्टची बॉटल असेल ती आपल्याला घ्यायची आहे. खालचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारची जर बॉटल नसेल तर तुम्ही जो आपला प्लॅस्टिक बॉटल असते जी बिस्लरी बॉटल, तिचासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात. दोघांचेही यूज सेमच आहे. असं नाही की याचा यूज वेगळा आणि त्याचा वेगळा, असं काहीच नाही आहे. तुम्ही दोघांपैकी एक कुठलाही वापरू शकतात. तर बघा, आता व्यवस्थित आपल्याला ही जी बॉटल आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे. त्यानंतर गोल आकारामध्ये आपल्याला व्यवस्थित याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. अगदी लहान मुलंसुद्धा याला बनवू शकतील, एवढी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि यानंतर तुमची पैशांची देखील भरपूर बचत होणार आहे. सोबतच आपल्याला जे तेल लागतं, आपल्याला भरपूर दिवाळीमध्ये दिवे लावावे लागतात, त्यामुळे आपली तेलांची भरपूर या ठिकाणी बचतसुद्धा होणार आहे. अगदी तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा इतर लक्ष्मीच्या तिथे घरामध्ये दरवाजामध्ये कुठेही अशा पद्धतीने छान असं पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांनी डेकोरेट करू शकतात. आणि हे दिवे भरपूर वेळपर्यंत देखील चालू राहतात. असं नाही की लावले आणि लगेच विझतात, असं अजिबात नाही आहे. 2 ते 3 तास अगदी आरामात हे दिवे पेटलेले राहतात. तर बघा, अशा पद्धतीने गोलाकार मी या ठिकाणी कट करून घेतलं होतं. आता त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरला आपल्याला एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी प्लॅस्टिकची बॉटलसुद्धा यूज करू शकतात. प्लॅस्टिकच्या बॉटलचे असे गोल आकार कट करून घ्यायचा आहे आणि जो सेंटर आहे त्याला अशा प्रकारे छिद्र तयार करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता त्यानंतर आपल्याला दिवे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि कॉमन गोष्ट जी आहे ती म्हणजे वात या ठिकाणी लागणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी कापसाची वात तयार करून घेतलेली आहे आणि जे छिद्र आपण तयार केलं होतं त्या गोल छिद्रामध्ये आपल्याला जी वात आहे ती टाकायची आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी काटेपिन घेतलेले आहे आणि काटेपिनला असं सरळ करून घ्यायचं आहे. आणि बघा, काटेपिनचा जो मधला जो भाग आहे गोलाकार, त्या ठिकाणी सुद्धा ही वात आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे. म्हणजे आपण काटेपिनचा सुद्धा वापर करून हे दिवे तयार करू शकतो, हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीचा वापर तुम्ही केला तरीही चालेल. आता बघा, आपल्याला लागणार आहे कॅन्डल. मी एक वाटी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कुठलीही कॅन्डल घ्यायची आहे, म्हणजे छोटी मोठी तुम्ही वापरू शकतात. व्यवस्थित याला गरम करून घ्यायचं आहे, मेल्ट करायचं आहे. तर बघा, हे जे कॅन्डलचं पाणी आहे ते आपल्याला या वाती ज्या आहे त्या वाती या कॅन्डलच्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवायच्या आहे. आणि बघा, जी मेणबत्ती असते ती अगदी 2-3 रुपयाला तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल. आणि अगदी थोडीशी मेणबत्ती मी घेतली होती, बघू शकतात, तरी तिचं भरपूर पाणी झालेलं आहे. आणि माझ्या ज्या
4 ते 5 वातीसुद्धा त्यामध्ये बुडवून होतील एवढं पाणी हे तयार झालेलं आहे। आता हे पाणी गरम असल्यामुळे अगदी हाताला चटका लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण ते गरम असतं आणि त्यामुळे चटका देखील लागतो। तर मला देखील या ठिकाणी चटका लागला म्हणून मी तुम्हाला हे आवर्जून सांगत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा, या सर्व ज्या वाती आहे त्या आपल्या मेणबत्तीमध्ये बुडवून झालेल्या आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जेवढं काही डेकोरेटिव्हचं सामान असेल, म्हणजे तुम्ही या ठिकाणी काचेची वाटी किंवा काचेचा ग्लास किंवा ट्रान्सपरंटवाले ग्लाससुद्धा तुम्ही वापरू शकतात, किंवा अशा प्रकारे मातीचा दिवा घेतला तरीही चालेल। आणि बघा, ज्या वाती आपण तयार केल्या होत्या त्या व्यवस्थितरित्या आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहे, आणि ज्या ठिकाणी आपण मेणबत्ती लावली होती, मेणबत्तीचं पाणी, तो भाग वातीचा असा वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि उरलेली बाजू जी आहे ती पाण्यामध्ये ठेवायची आहे। बघू शकतात, आता हा जो वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी वरच्या साईडला ठेवायचा आहे, खालचा भाग अशा प्रकारे खालच्या साईडने ठेवायचा आहे। आणि बघू शकता, यामध्ये मी उरली बाउल जे घेतला आहे त्यामध्ये 1 ते 2 वाती यामध्ये बुडवत आहे। तुम्ही या ठिकाणी 2-3 म्हणजे असं मोठं जर उरली बाउल असेल तर तुम्ही एकाच वेळेस 4 ते 5 सुद्धा ह्या वाती यामध्ये लावू शकता। दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि बघू शकतात, यामध्ये आपल्याला तेल नाही तर पाणी टाकायचं आहे। खूप छान पद्धत आहे। येणाऱ्या दिवाळीमध्ये खरंच पैशांची बचत जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकतात। आणि बघा, अशा पद्धतीने वात जी आहे ती ठेवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला पेटवायचं आहे। आणि बघू शकतात, अगदी इझिली आपण हे पेटवू शकतो, म्हणजे असं नाही की लवकर पेटल्या जात नाही वगैरे, असं अजिबात नाही। आणि हा जो उरली बाउल जो घेतलेला आहे आपण, त्यामध्ये तुम्ही छान असं कलरचं पाणीसुद्धा बनवू शकतात, किंवा तुम्ही यामध्ये जे ओरिजिनल फ्लावर असतात ते सुद्धा, त्याच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। दिसायला खूप सुंदर दिसते। आणि बघू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व ज्या वाती आहे त्या अशा पेटवून घ्यायच्या आहे। आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे, बघू शकतात। मी या ठिकाणी एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे। अगदी छान आणि खूप मोठा जो वातीचा उजेड आहे, प्रकाश आहे, तो तुमच्यासमोरच आहे, बघू शकतात। खूप सुंदर आहे। आणि तुम्ही अशा पद्धतीने भरपूर अशा वाती तयार करून तुमच्या गॅलरीमध्ये किंवा इतर कुठेही लावू शकतात, कारण आता दिवाळीमध्ये आपण जेवढे दिवे लावतो ना तेवढा घराला घर जे आहे सुंदर दिसत असतं। त्यापैकीच तुम्ही भरपूर असे दिवे जे आहे घराच्या आजूबाजूला गॅलरीमध्ये कुठेही लावू शकतात। सोबतच काटेपिनचा दिवा देखील बघू शकतात, खूप सुंदर तयार झालेला आहे। आणि सर्व दिवे बनवण्यासाठी मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तेलाचा यूज केलेला नाही आहे। सर्वात जास्त बघा, तुम्ही हा काटेपिनचा जो दिवा आहे तो बघू शकतात, खाली पाणी आहे आणि वरती मी या ठिकाणी वात लावलेली आहे। अगदी म्हणजे अगदी छोटासा हळुवारपणे या सर्व ज्या वाती आहे त्या पेटत राहतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।